हे जिंकून आलं या साई तुझं लेकरू, जिंकून आलं या साई तुझं लेकरू. नमस्कार, मी संगीता तरडे. आपला आवाज सेलिब्रिटी गप्पा टप्पामध्ये. आज आपण अशा सेलिब्रिटींना भेटणार आहोत की ज्यांनी त्यांच्या पहिल्या सिनेमामध्ये एवढी धमाल केलेली आहे आणि तो सिनेमा टाइमपास 1 आणि टाइमपास 1 नंतर टाइमपास 2 आणि टाइमपास 2 नंतर आता ही सगळी स्टारकास्ट घेऊन येत आहे टाइमपास 3 आणि धमाल मस्ती ह्या सगळ्याच गोष्टी त्यामध्ये तर आहेतच. पण आपण ह्या सगळ्या गोष्टी त्यांच्याकडनं जाणून घेणार आहोत. तर सर्वप्रथम संपूर्ण टीमचं आपल्या आवाजमध्ये सहर्ष स्वागत. थँक्यू सो मच. थँक्यू. टाइमपास 1 मधला दगडू, तो दगडू त्या मूवीमध्ये जसा आहे तसाच तो दगडू ह्या मूवीमध्ये पण आहे का? आहे ना. काही म्हणजे त्याने जसं टाइमपास 1 जर तुम्ही बघितलं असेल, टाइमपास 1ला त्याने ठरवलं होतं की शिक्षणाचा ब्रिज घेणार आणि शिकणार आणि मोठं होणार, टायवाला होणार. पण आता झालं असं की तो जेव्हा सायन्सला ॲडमिशन घेतो तेव्हा एक तर दगडू सायन्सला ॲडमिशन घेतो, त्याच्यामुळे तिकडे त्याची सगळी वांदी होऊन जातात आणि त्याला काही कळत नाही काय चाललं आहे, कसं चाललं आहे. जर तुम्ही ट्रेलर बघितला असेल सगळ्यांनी, म्हणजे बघितलाच असेल लोकांनी, तर त्याच्यात तो आयटमची त्याची डेफिनेशन सांगतो. म्हणजे आयटम हॅज कलर, सम आर गोऱ्या, सम आर काळ्या, सो कलर नॉट मॅटर. तर त्याचं एक म्हणणं आहे की आयटम गेम लाईफचा गेम, जसा त्याच्या आयुष्यात झालेला आहे. तर काही गोष्टी ज्या आहेत त्या दगडूच्या आहेत, पण काही म्हणजे प्रियदर्शन दादा असेल किंवा रवी जाधव असतील, त्यांनी असं काहीतरी अनपेक्षित सरप्रायझिंग एलिमेंट पण दगडूमध्ये ठेवलेलं आहे. सो त्याच्यामुळे जिंकून आलंय साई तुझं लेकरू जे गाणं आहे, तसंच मला वाटतं की यावेळीसुद्धा साईंचं लेकरू जिंकून येईल. 29 जुलैला सिनेमा रिलीज होतोय. सो प्लीज थिएटरमध्ये जाऊन बघा. आणि तुमचा दगडू म्हणजे आम्ही जेव्हा करत होतो तेव्हा आमचा दगडू होता, पण टाइमपास 1 नंतर तो प्रेक्षकांचा झाला आणि आता टाइमपास 3 नंतर ॲक्च्युली आम्ही त्यांचा दगडू लिहित होतो. सो हा त्यांचाच दगडू आहे, प्रेक्षकांचा दगडू आहे आणि तो परत तुम्हाला भेटायला आला आहे. सो प्लीज थिएटरमध्ये जा आणि या दगडूला परत एकदा एन्जॉय करा आणि प्रेम करा. रिअल लाईफमधला दगडू आणि मूवीमधला दगडू, कारण त्यांच्या मूवीमध्ये आणि अभ्यासाचा तो 36चा आकडा आहे. रिअल लाईफमध्ये कसं आहे? रिअल लाईफमध्ये बरा आहे मी अभ्यासात, असं नाही म्हणजे असं नाही, खोटं बोललेलं चालतं. तर अगदीच म्हणजे जसं दगडूला 35-36% भेटतात तसं त्याला मिळत नाही. तो ॲक्च्युली मला ॲक्च्युली 75-80 असे मिळायचं आणि लोकांना पटणार नाही पण खरंच असं आहे. आणि मी स्वतः मॅथ्सचे क्लासेस पण घ्यायचो, कारण मला मी यशोमन आपटे विभवचे स्वतः क्लासेस घेतलेले आहेत. मी ॲक्च्युली स्वतः फीज वाचावी माझी क्लासेसमध्ये, त्याच्यामुळे मी माझे क्लासेस घ्यायचो आणि क्लासची फी पण भरायचो. सो दादा मला सांगायचं की तू शिकव आणि तुझी फीज माफ होईल. सो मी त्यावेळी शिकवायचो. सो बऱ्यापैकी मी हुशार होतो, म्हणजे खूपच नाही पण बऱ्यापैकी हुशार होतो. मूवीबद्दल अजून काही सांगता येईल? मूवी ॲक्च्युली जसं मी म्हणालो की त्यांचा मूवी आहे टाइमपास 3 आणि टाइमपास 3मध्ये आता ऋता दुर्गुड्या ॲड झालेली आहे किंवा कृतिकाचं एक वाघाची डरकाळी म्हणून गाणं, भन्नाड गाणं आत्ताच रिलीज झालं आहे, तर ते पण तुम्ही जाऊन बघू शकता. संजय नार्वेकर आहेत, त्यांचा शाकालसुद्धा आहे, भाऊ कदम आहेत. सो असे सगळे स्टारकास्ट ऑलरेडी असणार आहे आणि ती जी धमाल टाइमपास 1मध्ये टाइमपास 2मध्ये बघायला मिळाली होती, तीच धमाल फक्त यावेळी ट्रिपल धमाल असणार आहे. सो टाइमपास 3 असल्यामुळे ती ट्रिपल धमाल आहे. सो प्रेक्षकांना एवढीच विनंती आहे की प्लीज ही ट्रिपल धमाल एन्जॉय करण्यासाठी थिएटरमध्ये जा, कारण टाइमपास हा सिनेमा असा आहे जो थिएटरमध्ये जाऊन बघण्यात मजा आहे. सो प्लीज थिएटरमध्ये जा आणि बघा. कृतिका, तुझ्यासाठी प्रश्न, कारण नया आहे बघ तसे तू नाही या मूवीमध्ये, तर तुझ्या आत्ताच सांगितलं की डरकाळी हा डान्स तू त्या मूवीमध्ये केला आहे, तर या मूवीबद्दल आणि तुझ्या भूमिकेबद्दल काय सांगशील? माझा एक्सपिरियन्स खूपच भन्नाट होता. रवी सरांचा मला कॉल आला फॉर द सॉन्ग आणि मला अगदीच अनपेक्षित होतं की ह्याच्यासाठी बोलवतील. सगळं तो प्रोसेस झाला, रिहर्सल्स झाले, खूप हाय एनर्जेटिक सॉन्ग होतं. अमित राज ह्यांचं म्युझिक वैशाली सामंत यांनी गायलं आहे आणि इतकी धमाल मस्ती होती गाण्यात ऑलरेडी. रिहर्सलमुळे खूप सारी एनर्जीचे रिहर्सल्स पण झाले. सेटवर जाऊन सरांबरोबर काम करायला मिळालं, रवी सरांबरोबर. ते माझ्यासाठी सगळ्यात महत्त्वाचं होतं. आणि त्यांची वर्किंग स्टाईल
खूप काही शिकले मी सेटवर आणि मजा आली. ॲक्च्युली आमच्या 2-3 दिवसाच्या शूटमध्ये वैशाली सामंत आणि अमित राज ते दोघे सुद्धा सेटवर आलेले गाण्याचं शूट बघायला. तर आम्ही सगळ्यांनी डान्स केला. सो या धमाल आली मला. छान होता एक्सपिरियन्स. टाइमपास 1 आणि 2 पार्टमध्ये सगळे सॉन्ग फेमस झाले होते, तेवढे हिट झाले होते. तसेच आता टाइमपास 3चे सगळे सॉन्ग हिट होतात ते. तर काही सॉन्ग वगैरे करताना किंवा डान्स स्टेप करताना काय मजा, काय मस्ती? ॲक्च्युली मला जेव्हा सांगितलं तेव्हा माझ्या डोळ्यासमोर डायरेक्ट ते ही पोळी गाणं आलं आणि म्हटलं आता बापरे, हे तर एक वेगळ्याच लेवलचं गाणं आहे आणि आपल्याला आता हे मिळालंय आणि आपल्याला आपलं 100% द्यायचंय. तर सगळ्यांनाच माहिती गाणी एवढी सुपरहिट आहेत आणि आत्ताही म्हणजे खूप गाजतायत, खूप आवडलंय लोकांना. तर ह्याचं पार्ट होण्याची संधी मिळाली हेच माझ्यासाठी खूप मोठं आहे. क्या बात आहे. ऍक्च्युली काय आहे की टाइमपासची गाणी हिट होण्यामागे अजून एक कारण आहे. म्हणजे प्रथमेश जर गाणी शूट करताना आजारी पडला तर ते गाणी असं आहे. मला वेळ लागल्याच्या वेळेला मला आठवत आहे आम्ही बसलेलो असे खाली, हा प्रथमेश छपरावर होता आणि तिथे सगळ्या रेन मशीन वगैरे आणलेल्या त्या. ह्याला 104 ताप होता आणि त्यात काय हारणे काय नाही, त्या छपरांवर त्या कौलांवर उभा होता आणि असं थरथरच शाहरुख सारखं काहीतरी करत होता. पण एकदा म्युझिक चालू झालं की तो काय विसरून जातो म्हणा. तसंच साई तुझं लेकरूला पण त्याला मध्ये मध्ये थोडा जरा आजारी होतच होता तो. त्यामुळे साई तुझं लेकरू पण आता हिट झालंय आणि आता प्रमोशन मध्ये पण थोडासा त्याला कणकण वाटते. त्यामुळे मूवी हिट तेव्हा सॉन्ग हिट झाला, आता मूवी हिट आहे. मनमीत प्रेम मला वाटतं आपल्या पिंपरी चिंचवडचेच तुम्ही आहात. हो, अगदी लहानपणापासून मी इकडे आलेलो. इकडे मी लोकनृत्य शिकलोय तेजश्री अडिगेंकडनं. त्या माझ्या गुरु, माझ्या मावशी पण आहेत. सो लहानपणापासूनच पिंपरी चिंचवड बरोबर अगदी जवळचं नातं आहे. तर तुमच्या भूमिकेविषयी? मी शरीराने मांडलोय पण आहे बालभारतीच. काही भारती बालभारतीच आहे. माझी भूमिका म्हणजे काय, प्रथमेशचा अगदी म्हणजे दगडूचा अगदी जवळचा मित्र. त्याला तो सगळ्या त्याच्या वाईट वेळेत चांगल्या वेळेत त्याच्या बरोबर असणारा आणि त्याला सल्ले देणारा मेन म्हणजे. तर त्यावेळेला कसं ते सगळे शालेय जीवनात सगळे बाहेर पडून जस्ट कॉलेजमध्ये गेलेले, तेव्हाचे जस्ट म्हणजे शाळेतली अक्कल जी असते ना तसे सल्ले बालभारतीला द्यायचा. पण आता बालभारती पण मोठा झालाय, आता त्याच्याकडे पण नवीन नवीन क्लृप्त्य आलेले आहेत. तर त्या तो तशा त्यांना त्या दगडूला बरोबर समजवतो, सांगतो आणि दगडू कसं बरोबर त्या चुकीच्या करतो. म्हणजे आयुष्याची वाट लावणारी खरे म्हणजे मित्र असतात. संगतीचा म्हणा. अन्विता पलटणकर आपल्यासोबत आहे आणि स्वीटी नावाने जी सगळ्यांना परिचित आहे. मीही तिला स्वीटू नावाने जास्त ओळखते. आणि जसं टाइमपास 1 मध्ये आणि त्यावेळची अन्विता आणि आत्ताची अन्विता यामध्ये काय फरक वाटतोय? आगाऊपणा तसाच आहे पण अन्विताचा बरोबर. हा मी तेच म्हणजे पण टाइमपास 1 करताना ह्या माध्यमाविषयी काहीच माहिती नव्हती किंवा मी ह्या कोणाला अजिबात ओळखत नव्हते. म्हणजे आम्ही एकमेकांना ओळखत नव्हतो, माध्यमाविषयी काही माहिती नव्हती. त्यामुळे खरं तर माझा प्रवास सुरू झाला टाइमपास 1 मुळे ह्या फील्डमधला. आणि मग जसं तुम्ही म्हणता की स्वीटू असेल किंवा बाकी जी कॅरेक्टर्स मी केली ती ह्या म्हणजे टाइमपासमुळे ह्या गोष्टी माझ्या आयुष्यात आल्या. त्यामुळे टाइमपास हा माझ्या आयुष्यातला माइलस्टोन आहे आणि हा माइलस्टोन आता टाइमपास 3च्या रूपाने पुन्हा एकदा माझ्या प्रवासाचा भाग झालाय आणि हा वारंवार यावा अशी माझी इच्छा आहे. आणि जसं चंदाचं कॅरेक्टर ऍक्च्युली पहिल्या भागानंतर टाइमपासच्या खूप शिव्या पडल्या होत्या चंदाला की चंदानी ते शाकालला सांगितलं. खूप खूप मला शिव्या पडल्या की तू का सांगितलंस. तर चंदा एवढी लोकांना आवडेल असं मला वाटलं नव्हतं. तर आता चंदाची टाइमपास 3 मध्ये चंद्रमुखी झाली आहे. क्या बात आहे. आणि ती जसं म्हणाला की शालेय जीवनातून तेव्हा मी नुकतेच बाहेर पडलो होतो, आता मी मोठे झालोय आणि आता मला असं आमचं एक अस्तित्व दाखवायचं. तर तशी एक गंमत आहे. आणि चंदा आणि बालभारती यांच्या व्यक्तिरेखेला एक नवीन कंगोरा आलेला आहे, प्रेमाचा कंगोरा. त्याची एक छान झलक असणार टाइमपास 3 मध्ये. येस. चंदाची चंद्रमुखी जशी झाली कारण 9 वर्षाचा हा काळ गेलेला आहे. कारण पहिल्या टाइमपास
पार्टमध्ये हे तिघंही होते आणि 9 वर्षांनी जवळजवळ आता टाइमपास 3मध्ये पुन्हा हे स्टारकास्ट सगळी एकत्र आलेली आहे. नक्कीच वयानेही मोठी झालेली आहेत आणि सगळ्याच गोष्टींनी. तर ह्या टाइमपास 3 तेवढाच धमाल आणि मस्ती असणार आहे. तर जाता जाता तुमच्याकडनं आपला आवाज आपल्या सखीच्या सभासदांना काय आव्हान करसाल? आपला आवाजच्या सगळ्या रसिक प्रेक्षकांना सांगतो की 29 जुलैपासून फक्त टाइमपास 3चा आवाज आला पाहिजे, बाकी कसलाच आवाज नाही आला पाहिजे. आणि प्लीज थिएटरमध्ये जाऊन परत एकदा सांगतो, टाइमपास 3 हा सिनेमा घरी बसून बघण्याचा नाही आहे. तुम्ही थिएटरमध्ये जा, तुम्ही फॅमिलीसोबत जा, मित्रांसोबत जा, मैत्रिणींसोबत जा, गर्लफ्रेंड बॉयफ्रेंडसोबत जा, आजी आजोबांसोबत जा, सगळ्यांसोबत जा, कारण हा तद्दन फॅमिली फिल्म आहे ही. आणि खूप मजा येईल तुम्हाला. म्हणजे टाइमपास 1 टाइमपास 2पेक्षा जास्त मजा टाइमपास 3मध्ये येईल तुम्हाला. आणि गेल्या 2 वर्षात आपण खूप काय काय बघितलंय जे खूप डल आहे, निगेटिव्ह आहे. तर टाइमपासच्या निमित्ताने ते पुन्हा सगळं थोडंसं रंगीबेरंगी आणि ताजंतवानं होईल. त्यामुळे नक्की बघा, कारण जसे आम्ही तुम्हाला रंगीबेरंगी दिसतोय तशीच ही फिल्म आहे रंगीबेरंगी. तर 29 जुलैपासून नक्की बघा, जवळच्या किंवा लांबच्या चित्रपटगृहात, पण बघा चित्रपटगृहात जाऊनच. येस नाही, माझ्यामध्ये खूप औपचारिक आवाहन करायची अपील करायची मला वाटत नाही गरज, कारण की टाइमपास अगदी महाराष्ट्राची आपली घरची फिल्म आहे. त्यामुळे आपल्याच घरी सण आहे असं समजून थिएटरला जा आणि आपलीच ही फिल्म आहे ती एन्जॉय करा. आपला सण आहे असं समजून फिल्म बघताना नाचा, एन्जॉय करा, हसा, रडा. तुम्हाला खूप मजा येणार आहे 29 जुलैला. टाइमपास 3. आई बाबा आणि साईबाबाची शपथ आहे तुम्हाला, 29 जुलैला टाइमपास 3 थिएटरमध्ये जाऊन बघायचा, कळला? हा मूवी प्रेक्षकांपर्यंत खूप चांगल्या पद्धतीने पोहोचणार आहे, कारण त्याच्यामध्ये सगळ्याच गोष्टी आहेत. तर आपला आवाज आपल्या सखीकडनं संपूर्ण टीमला आणि मूवीला ऑल दी बेस्ट आणि खूप खूप शुभेच्छा. थँक्यू. जिंकून आलं या साई तुझं लेकरू, जिंकून आलं या साई तुझं लेकरू.